नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये विजया रमाला म्हणते की या अबोलीने सचितला लपवलं आहे, तरीच मी विचार करत होते हिने इतक्या सहज त्याला इथून जाऊ कसं दिलं, कारण पुढे त्याला किडनॅप करण्याचा हिचा प्लॅन होता। तेव्हा अबोली सांगते मी असं काहीही केलेलं नाही। तेव्हा शरद बोलतो अबोली तू खोटं बोलतीये। तर आता रमा म्हणते विजया का उगीच या चाळीतील लोकांसमोर तमाशा करतीये, अबोलीने हे असं काहीही केलेलं नाही, मुळात ती हे सगळं का करेन। तेव्हा विजया वैतागत म्हणते तमाशा मी नाही तर ही करत आहे, हिने आमच्या माणसाला गायब केलंय आणि आम्ही काहीच बोलायचं नाही का। तर शरद बोलतो हे ना 100% खरं आहे, हिनेच सचितला लपवलंय। तेव्हा आजी म्हणते तुम्हाला काय ठाऊक असो या विजयाने आणि नीताने काय सांगितलंय तुम्हाला। तेव्हा नीता लगेच चिडून म्हणते आजी माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं तर विजया देखील सांगते की हे खरं आहे, कारण तर हे खरं नाहीये तर अबोली आरोप का फेटाळत नाहीये। तेव्हा रमा अबोलीला म्हणते अबोली तू गप्प का आहेस, उत्तर दे, सांग यांना की हे सगळं खोटं आहे म्हणून। पल्लवी लगेच अबोलीकडे येत म्हणते की बोल ना सचित कुठे आहे। तर विजया म्हणते बघितलंस ना पल्लवी, तुला हिचा खूप पुळका होता ना, परंतु हिला स्वतःच्या सुखापेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही। तो शार्दूल तिकडे तापाने फणफणतोय, परंतु हिला त्याचं काहीच पडलेलं नाही। अबोली सांग नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ। अबोली जर का तू गप्प बसलीस ना तर ते तुला खूप महागात पडेल, अशी आता अबोलीला धमकी देत असते। अबोली मात्र गप्पच असते। आजी विजयाला म्हणते की का उगीच तिच्यावर खोटे आरोप करत आहेस, तो अंकुश नाही तर सचित आहे हे आम्हाला माहिती आहे, मग आम्हाला काय करायचंय त्याच्याशी। तेव्हा रमा देखील म्हणते हो ना, का उगीच तिच्यावर आरोप करताय, आमचा पूर्ण विश्वास आहे की अबोली असं काहीही करणार नाही, असं विजयाला ऐकवत असते। वर विजया सांगते की मी बोलत आहे कारण माझ्याकडे पुरावा आहे। तेव्हा रमा म्हणते कसला पुरावा। विजया सांगते शरदरावांनी अबोली आणि सचितला एकत्र पाहिलंय, ही अबोली तर घरी आली, मग सचित कुठे, बोल अबोली कुठे लपवलंय त्याला। अबोलीला प्रश्न करते। तेव्हा आता रमा शरदला म्हणते काय शरदराव काय पाहिलंय तुम्ही। तेव्हा शरद आता सर्वांना सांगतो की हो मी खरं बोलतोय, मी जेव्हा मीटिंग संपून परत येत होतो ना तेव्हा रस्त्यात मला हे दोघेही दिसले होते, दोघे भांडत होते आणि त्यानंतर पोलीस येऊन या दोघांनाही घेऊन गेले। आता ते सगळं ऐकल्यानंतर अबोली मात्र मनातून घाबरून गेलेली असते। तर रमा विचारते काय अबोली शरदराव काय सांगताय, तुम्हाला पोलिसांनी पकडलं होतं, सचित तुला भेटला होता का, मग कुठे येतो, असे अनेक प्रश्न तिला विचारत असते। आजी आता रमाला म्हणते हे शरदराव म्हणजे बिनबुडाचा गाडगा आहे, कधी इकडून लवणतं तर कधी तिकडनं, यांच्यावर काय विश्वास ठेवतेस। तेव्हा आता नीता चिडून म्हणते आजी तुला शेवटचं सांगते माझ्या नवऱ्याला काहीही बोलू नकोस। तेव्हा आजी म्हणते मग सांग तुझ्या नवऱ्याला का उगीच थापा मारतोय, पोलिसांनी अबोलीला सोडलं आणि मग सचितला काय तिथेच धरून ठेवलंय का। विजया बोलते पोलिसांनी नाही तर या अबोलीनेच सचितला गायब केला आहे, बोल अबोली तुला कोण साथ देत आहे, नाहीतर तुला खूप महागात पडेल, असं बडबडू लागते। तर पल्लवी देखील हात जोडतच म्हणत असते बोल अबोली, जर सचित आला नाही ना तर शार्दूलची तब्येत खूप बिघडेल अगं, असं गयावया करत म्हणत असते। अबोली गप्पच असते। तेव्हा विजया म्हणते पाहिलंच ना रमा ही अबोली कशी वागते ते, स्वतःचा नवरा तर गेला आता दुसऱ्याच्या नवऱ्यावर नजर ठेवून आहे। तेव्हा अबोली रागानेच ओरडत म्हणते की विजया तुझे हे घाणेरडे आरोप बंद कर, एकदा सांगितलं ना मला नाही माहिती की अंकुश सर कुठे गेले ते, आणि विजया तू कुणाच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप करतेस, या शरदरावांच्या, अगं यांच्या बायकोचा तरी यांच्यावर विश्वास आहे का, असं बोलते। तेव्हा नीता म्हणते ए अबोली माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। तेव्हा अबोली विचारते मग कशावरून, की शरदराव दुबईलाच गेले होते ते, या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे ना। तेव्हा नीता म्हणते हो त्यांनी माझ्यासाठी खूप खजूर आणलेत। तेव्हा अबोली सांगते अहो ते तर आपल्या मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, नीट विचार करा, कारण याची मी खोलात जाऊन चौकशी करू शकते, मग नंतर नाही म्हणायचं नाही। ते ऐकल्यानंतर आता नीता मात्र गप्प झालेली असते। ते पाहून अबोली विजयाला सांगते की बघितलंच ना विजया,
असा आहे यांचा विश्वास। आणि शरदरावांचं काय, त्यांची तर जुनी सवय आहे, आज एक बोलायचं उद्या दुसरं। तुझे हे सगळे आरोप मी धुडकावून लावतीये आणि पुरावे तर काय, पैसे फेकून कोणीही उभं करूच शकतं। आणि उलट मी तर म्हणतीये तूच हे सगळं केलं नसेल कशावरून? तेव्हा विजया धक्क्यानेच म्हणते, काय हे सगळं मी केलंय का? तेव्हा अबोली बोलते, होय, हे सगळं करण्यात तर तू पटाईत आहे ना। तू जर का सरांचा पास्ट पुसू शकते तर हे करू शकत नाही ते कशावरून? तेव्हा विजया वैतागतच म्हणते, पकडली गेलीस म्हणून आता माझ्यावर आरोप करतेस का? परंतु मी तुला ना पोलिसांच्या ताब्यात देईल, ते बेड्या ठोकतील ना तेव्हा कळेल तुला। अबोली स्पष्टपणे सांगते, अंकुश सरांचा विषय आम्ही सोडलाय, त्यांच्याशी आमचं आता काहीही घेणं देणं नाही। मला वाऱ्यावर सोडलंय ना, मग आता ते कुठे आहेत, काय करताय याच्याशी देखील आमचा काहीही संबंध नाही असं विजयाला ऐकवते। तेव्हा विजया म्हणते की तू खूप वाईट खेळ खेळतेस अबोली। रामा चिडूनच म्हणते की ए बाई, आता हे सगळं बंद कर। आणि इथे पोलिसच काय, कोणीही सांगेल, जी बाई स्वतःच्या पायावर धड उभं राहू शकत नाही ती कुणाला काय किडनॅप करेल? बोला तुम्ही, असं आता सर्व चाळकऱ्यांना विचारू लागते। तेव्हा चाळीतील सर्व लोक म्हणतात की असं काही करेल हे आम्हाला मान्य नाही। तेव्हा आता अबोली सांगते, बघितलंच ना विजया, कोणीच हे मान्य करायला तयार नाही की मी त्या अंकुश सरांना किडनॅप केलंय। त्यामुळे आता काय करायचंय ते तू, नीताताई, शरद भाऊजी, तुमचे ते सचित राजे, हे सगळे मिळून करा, आमचा याच्याशी काहीही संबंध नाही। तेव्हा विजया म्हणते, ठीक आहे अबोली, आता मी गप्प बसतीये, परंतु वेळ आल्यावर सत्य सर्वांसमोर आणीनच। तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, तेव्हाचं तेव्हा बघू, हवं तर डंका वाजवून काय ते सगळ्यांना सांगू। विजया देखील अबोलीला ठणकावून सांगते, सचित जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला ना तरी मी त्याला शोधून काढीनच। तेव्हा अबोली म्हणते, यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। आणि त्याच वेळी चाळीजवळ एक व्यक्ती येतो, त्याचा चेहरा नीटसा दिसत नसतो, त्याच्या हातात एक कडं असतं। तर दुसरीकडे क्रिश अंकुशला सांगतो, सर जेवून घ्या, अबोलीने कपडे देखील पाठवले आहेत। सचित रागानेच म्हणतो, मला जेवायचं नाही। तेव्हा क्रिश म्हणतो, का उगीच हट्ट करताय, असं उपाशी राहून काय साध्य होणार आहे? जे काही करतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे असं आता सचितला सांगतो। तेव्हा सचित चिडूनच म्हणतो की अरे, त्या अबोलीच्या नादी लागून तू कायदा हातात घेतला आहेस, माझं अपहरण केलंय। क्रिश म्हणतो, सर मान्य आहे की मी जे काही केलं आहे ते कायद्याला धरून नाहीये, परंतु तुमचीच शिकवण होती ना की कधीच सत्याची बाजू सोडायची नाही आणि अबोलीची बाजू सत्याची आहे सर। काहीही झालं तरी मी अबोलीची साथ सोडणार नाही, मला शिक्षा झाली तरीही चालेल किंवा माझा जीव गेला तरी चालेल। तेव्हा सचित भडकतच बोलतो, एकदा माझे हात सोड, तुझी ही इच्छा लगेच पूर्ण करतो मी। क्रिश सांगतो, आमचा हेतू पूर्ण होईपर्यंत तरी मी तुम्हाला सोडणार नाही। आणि ठीक आहे, तुम्हाला माझा जीव घ्यायचा आहे ना, तो घ्या, पण इथून बाहेर पडल्यावर त्यासाठी तुम्हाला ताकद लागेल, म्हणून जेवून घ्या सर, असं बोलत आता सचितला जेवायला लावतो। सचित जेवायला लागतो आणि संशयानेच क्रिशकडे पाहतो। तेव्हा क्रिश म्हणतो, काळजी करू नका, यात काहीही मिसळलेलं नाही, हवं तर मी खाऊन दाखवू का? तेव्हा सचित म्हणतो, काही गरज नाही। आणि तो आता एक घास घेतो, त्याला ठसका लागतो। तेव्हा क्रिश बाहेर पाणी आणायला जातो। सचित मात्र लगेच उठतो आणि खिडकीला असलेला रॉड तोडण्याचा प्रयत्न करत असतो। तितक्यात क्रिश येऊन म्हणतो की सर, उगीच का नसते उद्योग करताय, तसंही हे सगळं करून काही फायदा होणार नाही, कारण आपण वरच्या मजल्यावर आहोत, ग्राउंड फ्लोअरला नाही। तेव्हा आता सचित चिडूनच त्याची कॉलर पकडतो, म्हणतो की का उगीच हे सगळं करताय, ती अबोली कुठे, तिला आत्ताच्या आत्ता इकडे बोलाव, मला तिच्याशी बोलायचं आहे। तर क्रिश मात्र शांतपणे सांगतो की सर अहो, कॉलर सोडा, आणि ओरडून काहीही फायदा होणार नाही, इथे लांब लांबपर्यंत तुमचा आवाजही कोणाला जाणार नाही, कारण मी जागाच तशी निवडली आहे। आणि अबोली येईल ना उद्या, आणि आम्ही इथे महिनाभर तुमच्यावर उपचार करू, आणि तरीही तुम्हाला काही आठवलं नाही ना तर ती स्वतःहून तुमच्या आयुष्यातून निघून जाईल, असं सचितला सांगतच असतो। आणि तितक्यात क्रिशला अबोलीचा फोन येतो। अबोली विचारते, क्रिश काय परिस्थिती आहे तिकडे, सगळं ठीक आहे ना? आता अबोलीचा फोन आहे कळताच सचित ओरडूनच म्हणत असतो, सांग त्या अबोलीला, याचे परिणाम खूप गंभीर होतील। तेव्हा क्रिश आता बाहेर येतो, अबोलीला सांगतो की इकडे सगळं ठीक आहे, आणि नेहमीचंच ग, जेवायला नाटकं करताय, खिडकीतून पळण्याचा प्रयत्न करत होते, मी पकडलंय त्यांना, परंतु जाऊ देत, तू इतक्या रात्री का फोन केला असं विचारतो। तेव्हा अबोली सांगते,
अबोली सांगते, त्या विजयाला माझ्यावर संशय आलाय. आपण पोलिसांचं नाटक करत होतो ना, तेव्हा शरद भाऊजींनी आपल्याला पाहिलंय. तेव्हा आता क्रिश म्हणतो, म्हणजे आपण जळत्या निखाऱ्यावर आहोत. अबोली, आता तुला जास्त सावध राहावं लागेल. घराबाहेर पडताना ती विजया तुझ्यावर पाळत ठेवेल. पर अबोली सांगते, मी ते मान्य केलं नाही की अंकुश सर माझ्या ताब्यात आहे, परंतु विजयाला संशय आलाय. आणि तितक्यात अबोलीचं लक्ष जातं. ती पाहते तर रमा शेजारीच उभं राहून सगळं काही ऐकत असते. रमा रागानेच अबोलीकडे पाहू लागते. अबोली क्रिशला मी नंतर कॉल करते असं सांगत आता फोन कट करते. तर रमा येऊन अबोलीला विचारते, अंकुश तुझ्या ताब्यात आहे आणि तू आम्हाला सांगितलंही नाही. तेव्हा अबोली हे सगळं लपवल्याबद्दल रमाची माफी मागते. ही रमाला सांगते की आई, तुम्ही म्हणाला होतात की त्यांना मनातून काढून टाक, परंतु कसं काढून टाकू आई? तो नवरा आहे माझा. मला फक्त माझ्या नवऱ्यावर लवकरात लवकर चांगले उपचार करायचे आहे. मला खात्री आहे की तेच आपले अंकुश सर आहेत. तुम्हाला माहिती आहे का आई, आजच डॉक्टरांनी सांगितलंय की ते अंकुश सर असण्याची दाट शक्यता आहे. त्यांना 1.5 वर्षापूर्वीचं देखील सगळं काही आठवेल. काळजी करू नका, आता लवकरच सगळं ठीक होणार आहे असा रमाला विश्वास देत असते. रमा मात्र खूपच इमोशनल होते आणि म्हणते की किती किती करतेस ग त्याच्यासाठी. अंकुश खरंच खूप नशीबवान आहे. आणि कसा आहे ग तो, असा प्रश्न करते. तेव्हा अबोली सांगते, ते ठीक आहेत आणि खूप मोठे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करताय. तेव्हा रमा अबोलीचा हात हातात घेत माझ्या अंकुशला लवकर बरं कर असं सांगत असते. आणि त्या दोघींचंही हे सगळं बोलणं लांबूनच अंगावर रग पांघरून कोणीतरी ऐकत असतं. तर पुढील भागात डॉक्टर अंकुशवर थेरपी करत असतात आणि त्यावेळेस अंकुशला आता चाळ आणि चाळीत असलेली अबोली आठवते. तेव्हा क्रिश आणि डॉक्टरांच्या आशा पल्लवित होतात. तर इकडे रमा आता अंकुशला भेटण्याचा हट्ट धरते. तेव्हा अबोली रमाला त्या ठिकाणी घेऊन आलेली असते. त्या दोघीही तिथे पोहोचतात आणि त्याच वेळेस शरद व नीता टाळ्या वाजवत तिकडे येतात आणि इथे लपवले तर अंकुशला असं बोलतात.